सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तुम्ही संत माझ्या कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. अध्याय 15 श्लोक क्रमांक 3 आणि आपल्या वाटेला आलेली सेवा आहे. ओवी क्रमांक 233 ते 273. पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या परमपावन कुक्षीमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू असलेला हा श्रवण सुखाचा सोहळा आज जवळजवळ 19 दिवस झाले, परंतु कुणालाही माहीत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. खरोखर आपलं अहोभाग्यम अहोभाग्यम अशा प्रकारची स्थिती आहे. कारण आपणाला महापुरुष लाभलेले आहेत की ज्यांचं आपण केवळ श्रवण केलं की अनुतापाशी दुनिव चढे वैराग्य वाढे चढवडी अशा प्रकारची स्थिती आहे. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आपल्या वाटेला आलेला आहे. कालच काही साधक ज्यावेळेस महाराजांनी बाबांनी चिंतन केलं त्यावेळेस बऱ्याच साधकांना भरून आलं आणि त्यांनी छाती ठोकून सांगितलं की माझं संपूर्ण आयुष्य मी केवळ ज्ञानेश्वरीला वाहणार, बाकी काही करणार नाही. म्हणजे किती पावर आहे या शब्दामध्ये, किती शक्ती आहे. खरोखर त्याचा प्रत्यय मला काल आला. तर अशा प्रकारचं आपलं अहोभाग्यम अहोभाग्यम असंच आपल्याही दृष्टिकोनातून म्हणावं लागेल. तर ज्ञानोबाराय जे आहेत 15व्या अध्यायाला प्रवृत्त झाले, तर त्याचा काल विचार आपण पाहिला. त्याचं कारण करुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो होवावया लागे अध्याव 15वा. संपूर्ण संसार हा मिथ्या आहे आणि आपला जो अहम जो आहे आत्तापर्यंत अनात्म पदार्थावर बसत होता, तर तो अहम अनात्म पदार्थावर उठून आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी बसावा याकरताच ह्या 15व्या अध्यायाचं प्रवृत्ती निमित्त आहे. परंतु हे तत्वज्ञान होण्यासाठी वैराग्य पाहिजे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात वैराग्य उत्पन्न होणार नाही तोपर्यंत हे तत्वज्ञान फलद्रूप होणार नाही. आणि म्हणून ते वैराग्य येण्याकरता या अश्वत्थ वृक्षाचं, या संसार वृक्षाच्या ठिकाणी कल्पना केलेली, रूपक केलेलं आहे. आणि मग करुणी त्याद्वारा आपल्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न करतात. हा संसार वृक्ष कसा आहे? अनित्य शो म्हणजे उखा तोवरी एक सारेखा नाही निर्वाह या रुखा प्रपंच रूपा. याला शो म्हणजे उद्यापर्यंत देखील हा स्थिर राहू शकत नाही अशा स्वरूपाचा अनित्य अशाश्वत अशा स्वरूपाचा संसार वृक्ष आहे. आणि म्हणून यापासून एकदा ती वैराग्य उत्पन्न झालं की साहजिकच आपली स्थिती त्या स्वरूपापर्यंत स्वरूपामध्ये आपण स्थित होऊ शकतो. याकरता पहिल्यांदा आपण काल दिवसभर हा संसार वृक्ष कसा आहे, त्याच्या फांद्या कशा कशा विस्तारल्या गेलेल्या आहेत, वरून त्याचं मूळ जे आहे वरती आहे, फांद्या खाली आहेत, पण खाली आल्यानंतर पुन्हा वर कशा जातात, कसे कसे फाटे फुटतात, हा संपूर्ण विस्तार आपण काल पाहिला. तर त्याला म्हणतात अध्यारोप. वास्तविक शास्त्राला अध्यारोप सांगायचा नाही, संसार झालंही सांगायचं नाही, परंतु त्याच्या भ्रामक अशा असणाऱ्या अनुभूतीचा अनुवाद करून त्या संसाराचा शास्त्राला निराश करायचा आहे आणि त्याला आपल्या स्वस्वरूपावरती आरूढ करून द्यावायचं आहे. तर अशा प्रकारे भरपूर वर्णन केलं. आणि मग जर खरोखर असंच आहे तर कोणाच्या बापाच्या न्यायचं, असं जर वास्तव आहे असं जर म्हटलं तर कोणाच्या बापाच्या न्यायची निवृत्ती होणार नाही. म्हणून सांगतायत हा संसार वर्णन केला असा मात्र नाही. मग कसा आहे त्याचा अपवाद या 3ऱ्या श्लोकामध्ये करतायत. न रूपमस्येह तथोपलभ्यते. त्याचं रूप तथा न उपलभ्यते म्हणजे जसं सांगितलं तशा प्रकारे या संसार वृक्षाचं रूप नाही. इह तथा न उपलभ्यते. न अंत, याला अंतही नाही आणि आधीही नाही, संप्रतिष्ठा नाही अर्थात स्थितीही नाही. आणि कसं आहे सुविरूढ मूलम, याची मुळं अतिशय खोल गेलेली आहेत. एनम अश्वत्थम असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. दृढेन असंग शस्त्रेन चित्वा. दृढ अशा स्वरूपाच्या असंग रूपी शस्त्रानं, असंग म्हणजे या ठिकाणी संग आणि असंग, संघाच्या विरोधी असंग म्हणजे संघ कशाला म्हणतात? आसक्ती, पुत्रेशना, वित्तेशना, त्यानंतर दारुशना. तर हे जे काही येषणा आहे, येषणात्रय आहे, तर यांना म्हणतात आसक्ती. आणि यांनी विवर्जित होणं, वैराग्य संपन्न होणं याला म्हणतात असंग असा अर्थ केलेला आहे. तर आतापर्यंत आपण या श्लोकावरती 232 वेळापर्यंत विचार केलेला आहे. आणि त्यानंतर आता ओवी क्रमांक
33. जो साच जेथुनी उपजे तया ते आधीही साजे आता नाहीची तो म्हणजे कोठून या. अहो खरोखर जो जेथून म्हणजे ज्याच्यापासून सत्य उत्पन्न झाला असता तर त्याला आपण आधी म्हटलं असतं. आता तो नाहीच आहे, मग आता तो वास्तविक आहे का? नाही. मग कोठून या म्हणजे तो कोणापासून उत्पन्न झाला असं म्हणावं. हा संपूर्ण जे ओव्या आहेत ह्या संपूर्ण ओव्या आजादवादाच्या दृष्टिकोनातून आहेत. वास्तविक न झाला प्रपंच आहे परब्रह्म अशा स्वरूपाचा आहे. ज्ञानोबारायांनी वास्तविक संस्कृत साहित्यामध्ये जर आपण पाहू गेलो ठराविक दृष्टांत आहेत. आकाशपुष्प, वंध्यापुत्र, खपुष्प असे थोडेफार दृष्टांत आहेत, पण ज्ञानोबारायांनी दृष्टांताची रेलचेल करून टाकली. अजातवादाचे सुद्धा अनेक दृष्टांत ज्ञानोबारायांनी या ठिकाणी दिलेले आहेत. तर ज्याला आधी म्हटलं असतं किंवा त्याचं काहीतरी कारण सांगता आलं असतं किंवा कोणापासून उत्पन्न झाला असं जर सांगता आलं असतं त्याला आधी म्हटलं असतं. किंवा नाशाची जर प्रतीती आली असती तर याला नाश आहे असं म्हणता आलं असतं. पण याची उत्पत्तीही नाही, स्थितीही नाही आणि नाशही नाही. म्हणून जन्मे ना आहे ऐस्या सांगो कवन माये या लागी नाही पणेची होय अनादी. हा संसार वृक्ष कसा आहे तर जन्मे ना आहे, याची उत्पत्तीही होत नाही आणि आहेही नाही, सत्ताही नाही. मग अशा या संसाराला कवन माये सांगो, याची कोण आई आहे, याची कोण जननी आहे की कोणापासून हा उत्पन्न झाला आणि या लागी नाही पणेची होय अनादी. तर हा संसार कसा नाही, हा असला तरी हा संसार मिथ्या कसा आहे. शास्त्रामध्ये देखील याचं अनेक प्रकारे चिंतन केलं गेलेलं आहे. हा प्रपंच मिथ्या आहे, दृश्य असल्या कारणानं जडत्वात, परिच्छिन्नत्वात अशा प्रकारे अनेक प्रकार कशाप्रमाणे हो शुक्तीवर भासलेल्या रजताप्रमाणे किंवा अनेक प्रकारच्या व्याख्या आहेत. सदसद विलक्षणत्व, ज्ञाननिवर्त्यत्व, मिथ्यात्व, त्याचप्रमाणे स्वाश्रय निष्ठात्यंत अभाव प्रतियोगित्व. स्वाश्रय निष्ठ स्व म्हणजे मिथ्या पदार्थ, त्याचा आश्रय असणारे अधिष्ठान आणि त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी ज्याचा अत्यंताभाव आहे तर तोच त्या अत्यंताभावाचा प्रतियोगी आहे, त्याला मिथ्या म्हणतात. सद्वियुक्तत्व, मिथ्यात्व, जे सत्वून भिन्न आहे त्याला काय म्हणतात मिथ्या. अशा प्रकारे हे जगत अनेक प्रकारे मिथ्या कसं आहे हे शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. म्हणून नाही पणेची होय अनादी. हा अनादी आहे, ब्रह्मही अनादी आहे आणि हा संसार वृक्षही अनादी आहे. परंतु हा जो अनादी आहे हा कसा आहे, कारण जीवो विशो विशुद्धाचित तथा जीवे शयोर्भिदा अविद्या चित्तोर योग हा षडास्माकम अनादय. हे 6 जे पदार्थ आहेत हे अनादी आहेत. परंतु जरी अनादी असले तर ते प्रवाह रूपाने अनादी आहेत. तसा हा संसार वृक्ष आहे. परंतु ब्रह्म मात्र अनादी जे आहे तर हे नित्य अशा स्वरूपाचा आहे, प्रवाह रूपाने स्वरूपानंच अनादी अशा स्वरूपाचा आहे. हा संसार वृक्ष अनादी आहे, पण कसा अनादी आहे, नाही पणेची होय अनादी. अस्तित्व रूपानं का नाही तर नाहीपणानं अर्थात अत्यंताभाव रूपानंच हा अनादी अशा स्वरूपाचा आहे. कारण अत्यंताभाव आहे. अत्यंताभाव केव्हापासून आहे सांगता येईल का? नाही. अत्यंताभाव कसा आहे, अनादी अनंत अशा स्वरूपाचा अत्यंताभाव आहे. म्हणून नाहीपणानंच हा अनादी आहे. आणखीन दृष्टांत देऊन सांगताय अत्यंत अजातवादाविषयी. वांझेची आले का कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका की कल्पपा. तर म्हणतात वांझेची वांझ स्त्री आहे आणि तिला काय मुलगा झाला म्हटले आणि तिची जन्मपत्रिका आणा, असू शकते का? पहिल्यांदा वांझ स्त्री आणि तिला मुलगा आणि पुन्हा त्याची जन्मपत्रिका, ही तसं अशक्य कोटीतलं गोष्ट आहे. किंवा नभी निळी भूमिका के कल्पू, किंवा नभाच्या ठिकाणी निळी अशा स्वरूपाची भूमी जमीन त्याची कल्पना करता येईल का? कल्पना करता येणार नाही. ते केवळ प्रतीती मात्र आहे, वास्तव काही नाही. संपूर्ण दृष्टांत तशा स्वरूपाचे आहे. व्योमकुसुमांचा पांडवा कवने दिठू तोडावा म्हणून नाही ऐसिया भवा आधी कैची. तर म्हणतात हे पांडवा अर्जुना व्योमकुसुमांचा दिठू कवने तोडावा. व्योम कुसुम आहे, आकाश हेच कुणी कुसुम आहे, फुल आहे आणि त्याचा देठ तोडून आणा म्हटले. शक्य आहे का? अर्थात तो आहे का? नाही. अर्थात संसाराचा त्रैकालिक अत्यंत भाव आहे हेच सांगण्यासाठी संपूर्ण दृष्टांत आहे. नभी निळी भूम म्हणून ऐसिया भवा आधी कैची. आणि म्हणूनच या संसार रूपी वृक्षाची उत्पत्ती संभवेल का? उत्पत्ती होणं शक्य नाही. उत्पत्ती केव्हा म्हणता येऊ शकते की ज्याची कोणापासून तरी उत्पत्ती झालेली आहे तर त्याला उत्पत्ती, त्याचं कोणीतरी कारण आहे असं जर सांगता आलं असतं तर त्याला आधी सांगता आला
असता, पण त्याचा आधी सांगता येत नाही की दृष्ट नष्ट अशा स्वरूपाचे असल्या कारणानं. जैसे घटाचे नाही पण असतची असे केले नवीन, तैसा समूळ वृक्षदान अनादी हा. याचं अनादित्व कशा स्वरूपाचं आहे तर ते अनादित्व या ठिकाणी भगवान माऊली सांगतायत. घटाचे नाही पण, घटाचं नाही पण अर्थात अत्यंत भाव हा कसा आहे, केलेले विना असतचे असे. म्हणजे घटाचा अत्यंत भाव किंवा प्रागभाव दोन्ही जे आहेत केलेले विन म्हणजे उत्पन्न केला का, घटाचा अत्यंत भाव किंवा प्रागभाव उत्पन्न केल्या वाचून असतचे असे म्हणजे आहेच आहे, त्याला उत्पन्न करावं लागत नाही. कारण प्रागभाव आणि अत्यंत भाव जे दोन अभाव आहेत हे अनादी अशा स्वरूपाचे सांगितले गेलेले आहेत. तैसा हा समल वृक्ष अनादी जाण. तशाच प्रकारे हा संपूर्ण वृक्ष जो आहे संसार वृक्ष आहे, मूळ माये सर्व सहित हा संसार वृक्ष अनादी अशा स्वरूपाचा आहे. अर्जुना ऐसेनी पाही आद्यंतू ययासी नाही, माझी स्थिती आभासे काही परी टवाळते का. अर्जुना या संसार वृक्षाला असं पहा, कशा प्रकारे, ययासी आद्यंतू नाही, याचा आदिही नाही अर्थात उत्पत्तीही नाही आणि अंतही नाही. याला आधी नाही, उत्पत्ती नाही अर्थ याचं कोणी कारण नाही, आणि अंतही नाही अर्थ त्याला नाशही नाही. उत्पत्ती असेल तर नाश संभवेल, जो पदार्थच उत्पन्न झाला नाही त्याचा नाश संभवेल का, नाश संभवणार नाही. म्हणून म्हणतात माझी स्थिती आभासे काही परी ते टवाळगा. माझी स्थिती आभासे काही, काही मध्ये स्थिती भासते पण ते खरं आहे का ते टवाळगा. ती जी स्थिती आहे ते म्हणजे स्थिती ती टवाळ आहे, खोटी अशा स्वरूपाची आहे. तर जसं मृगजळ आहे हे उत्पत्तीच्या पूर्वी भासतं का नाही, नाशानंतर भासत नाही, मध्येच भासतं. पण ते खरं आहे का, आदवांतेचे यन नसते वर्तमाने पेतन तथा. आदी आणि अंती जे नाही ते वर्तमान काळात देखील तशाच प्रकारचा आहे. तसा हा संसार वृक्ष देखील याला आधी नाही आणि अंतही नाही. आणि माझी स्थिती आभास आहे, मध्ये काहीतरी भासतं परंतु ते जरी भासलं पण ते खरं नाही. ते कसं आहे, टवाळ. ते टवाळगा, ते जी स्थिती आहे त्याचं आसनं जे आहे हे देखील खोटंच अशा स्वरूपाचं आहे, वास्तव खरं नाही. का खरं नाही त्याचं कारण सांगताय, दृष्टांत देऊन सांगताय. ब्रह्मगिरी हुनी न निगे आणि समुद्रीही किरण रिगे, माझी दिसे वावुगे मृगांबू जैसे. कसा आहे संसार वृक्ष म्हणतात, ब्रह्मगिरी हुनी न निगे. ब्रह्मगिरी एक पर्वत आहे, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. असं ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांचे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आहे असं असणारं क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वत आहे. आणि त्या ब्रह्मगिरी जसं पर्वताहून अधिक नद्या उगम पावतात आणि शेवटी समुद्राला मिळतात, अर्थात त्याची उत्पत्ती आहे आणि स्थिती आहे, त्याला काय त्याच्या आधी स्थिती सांगता येते. परंतु हा संसार वृक्ष कसा, त्याला आधी नाही आणि कसे देखील अंत देखील कसा नाही, याकरता भगवान माऊली दृष्टांत देत आहे. ब्रह्मगिरी उनी निगे म्हणजे ब्रह्मगिरी पर्वताहून उगम पावलेली नाही आणि त्याचा अंत समुद्रात देखील झालेला नाही. समुद्रही किरण रिगे आणि खरोखर समुद्रामध्येही प्रविष्ट होत नाही. आणि मग तरी माझी दिसे वावुगे मृगांबू जैसे. आणि म्हणून मध्येच जे केवळ दिसतं कोण, जैसे मृगांबू ब्रह्मगिरीहून निगे आणि समुद्रही किरण रिगे, माझी दिसे वावुगे. मध्ये जे भासतं ते केवळ कसं आहे, वावुगा आहे, खोटा आहे, टवाळ अशा स्वरूपाचं आहे. कोण हे, मृगजळ. मृगजळ ब्रह्मगिरीहूनही निघत नाही आणि समुद्रामध्ये प्रविष्ट होत नाही, म्हणून याला आधीही नाही आणि अंतही सांगता येत नाही. तैसा आद्यंती किर नाही आणि साचही नोहे कही, परी लटिकेपणाची नवाई पडी भासेगा. परंतु ते तसंच सांगतायत भगवान माऊली, आद्यंती किर नाही, या संसार वृक्षाला आरंभही नाही आणि अंतही किर नाही. निश्चयानं सांगतात भगवान माऊली, निश्चयानं याला आधीही नाही म्हणजे उत्पत्तीही नाही आणि नाशही नाही आणि साचचे नव्हे काही, खरोखर याला आधी नाही आणि अंतही नाही. मग जे लटिकेपणाची नवाई पडे भासेगा, परंतु खोटेपणाचा नवाई आहे, आश्चर्य आहे. काय आश्चर्य आहे, तो पडी भासेगा म्हणजे वास्तविक नाही परंतु नसताना देखील तो भासतो. हेच प्रकार काय या मायेचं आश्चर्य अशा स्वरूपाचं. अघटित घटना पटेसी माया अशा स्वरूपाचा ह्या संसार वृक्ष आहे, असं याचं आश्चर्य आहे.
वास्तविक नाही, पण तरी देखील हा भासतो. यद असत भासमानम तन मिथ्या स्वप्न गजा देवत. जे असत आहे पण तरी देखील प्रतीतीला येतं, म्हणूनच ते कसं आहे, खोटं अशा स्वरूपाचं आहे. त्याकरता आणखीन दृष्टांत येत आहेत. नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे तैसा नेनतया आपजे आहे ऐसा. नाना म्हणजे अथवा किंवा अनेक, अनेक रंगी गजबजे, अनेक रंग जैसे इंद्रधनुष्य नाना रंगी गजबजे देखिजे. इंद्रधनुष्य आहे आकाशामध्ये, तर ते इंद्रधनुष्य नाना म्हणजे अनेक रंगानं भरलेलं आपल्याला दिसून येतं. पण ते धनुष्य जर म्हटलं, ते धनुष्य घेऊन त्या धनुष्याला कोणी दोरी लावून बाण चालवायचा शक्य आहे का? नाही. ते केवळ कसं आहे, प्रतीती मात्र आहे, वास्तव काहीही नाही. तैसा नेनतया आपजे आहे ऐसा. तसं ज्यानं या स्वरूप संसाररूपी वृक्षाचं वास्तव स्वरूप जाणलेलं नाही, त्यालाच काय हा आहे ऐसा आपजे, हा संसार वृक्ष आहे असं वाटते. कुणाला वाटतं? परंतु ज्यानं आपल्या आत्मस्वरूपाला ओळखलं नाही, ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, ज्याची आपली दृष्टी आत्मस्वरूपाहून घसरण झालेली आहे, त्यालाच हा संसार वृक्ष आहे वाटतो. परंतु तत्ववेत्याला हा आहे असा वाटत नाही. कारण लचकली या दिठी मग देखणे जे जे उठी तयाचे नाम सृष्टी मीच वे पैका. म्हणजे आपली घसरण झाली किंवा लपेतवत आभासे, म्हणजे ज्यावेळेस हा परमात्मा लपतो त्यावेळेस हे संपूर्ण जगत आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्या स्वरूपाची अनोळख होते. किंवा 14व्या अध्यायामध्ये नमनाच्या ओव्यामध्ये भगवान माऊली म्हणतात, हा तू जया प्रती लपसी तया विश्व हे दाविसी. तू ज्याला लपतोस, ज्याला तुझं आदर्शन होतं, त्याला हे विश्व सत्यत्व रूपानं प्रतीत येतं आणि प्रगटतही करेसी आघवेची तू. आणि ज्या वेळेस तू स्वतः जसा आहे तसा ज्यावेळेस प्रगट होशील, तर त्यावेळेस सर्वम खल्विदम ब्रह्म अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला होत असतं. आणि आहे असं कुणाला वाटतं? नेनतया आपजे आहे ऐसा. ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, त्याला असं वाटतं की हा संसार वृक्ष सत्य अशा स्वरूपाचा आहे. ऐसेनी स्थितीचे वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे लाघवी हरी मेखळे लोकू जैसा. आणि अशा प्रकारे स्थितीचे वेळे अज्ञानाचे डोळे भुलवी. तर हा जो संसार वृक्ष आहे, तर हा संसार वृक्ष ज्यावेळेस उत्पत्ती नाही किंवा अंतही नाही, त्यावेळेस आपल्याला काही त्याचा फरक पडत नाही, असर आपल्या अंतःकरणावर काही परिणाम होत नाही. परंतु मध्य भासतो त्यावेळेस मात्र आपल्या अंतःकरणाची चलबिचल होते. मग ती कोणाची होते? कोणाचे डोळे फसवतात, फसले जातात? तर ऐसेनी अशा प्रकारे स्थितीच्या वेळेला, ज्यावेळेस जगताची स्थिती असते त्यावेळेस अज्ञानाचे डोळे भुलवी. अज्ञानाच्या डोळ्यांना भ्रम पाडते, अर्थात सत्यत्वाचा भ्रम निर्माण करते. कशा प्रकारे? ज्याप्रमाणे जैसा जो लाघवी आहे, तर तो लाघवी मेखळे लोकू हरी. तर तो लाघवी आहे, फसवणारा आहे, तर तो फसवणारा बहुरूपी जो आहे, तर तो बहुरूपी मेखळे, मेखळे म्हणजे सोंगारे, एक सोंग धारण करतो, साधूचं सोंग धारण करतो आणि मग लोकू हरी, लोकांचं हरण करतो, लोकांना फसवतो, लोकांना लोबाडतो. तर जसं आहे तर तशा प्रकारे हा स्थितीच्या वेळेला अज्ञानी लोकांचे डोळे भुलवतो. कारण वास्तविक हा जो जगत आहे, संसार वृक्ष आहे, हा स्वरूपानं कसा आहे? मिथ्या आहे. याचा आणि अधिष्ठान चैतन्याचा काही एक संबंध नाही. पण असं जरी असलं, यांचा परस्पर अनन्याध्यास झालेला आहे. म्हणजे अधिष्ठान ब्रह्म जे आहे हेच सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. असं असताना देखील हे जगत सच्चित आणि आनंद स्वरूप आपल्याला वाटायला लागतं. आणि असं जड दुःखरूप असणारा परमात्म्याचा अभावच होऊन जातो. कशामुळे? तर ह्या अनन्य देशामुळे आपल्याला घडून येतं. अर्थात ब्रह्म आहे, पण आपण ब्रह्म आहे असं म्हणता, मी आहे असं म्हणतो, म्हणजे मी देह आहे, ब्रह्माला लोपून टाकतो. तर ते सांगताय, स्थितीचे वेळे अज्ञानाचे डोळे भुलवी. अज्ञानी मनुष्यांचं डोळ्यांना भ्रम निर्माण करतो. अर्थात जगत सत्य, वास्तविक सत्य कोण आहे? सत्य तू विठ्ठला. आणि कागा हा दाविला जगदाकार, जगदाकार खरा नाही. पण असं असताना देखील हा जगतच सत्य आहे आणि ब्रह्म नाही असं आपल्याला वाटतं. आणि नसतीची शामिका योमी दिसे तैसी दिसो का, तरी दिसणेही क्षणा एका होय जाय. एवढंच नाही, आतापर्यंत हा जगताचा अत्यंत अभाव कसा आहे? खरोखर जगत झालंच नाही, प्रपंच एक झाला होता, हे समूळ मिथ्या वार्ता, पुढे नाही आणि मागे नाही. एक अद्वैत ब्रह्म पाही, अनेक दुजे काही नाही. एक अद्वैत ब्रह्मच आहे, त्या वाचून दुसरं. आणि यासाठी प्रमाण काय? प्रमाण पाही वेदवाक्य. वेदवाक्य सांगते दुसरं न झाला प्रपंच आहे परब्रह्म. म्हणजे हा संसार वृक्ष
कसा आहे, अत्यंत अभावरूप अशा स्वरूपाचा आहे. आणि अत्यंत भाव आहे एवढंच नाही, पण अत्यंत भाव जरी असला पण तो देखील कसा आहे, जरी त्याची प्रतीती येत असली मिथ्या रूपानं, पण तरी ती देखील क्षणिक कशा स्वरूपाची आहे त्याचं चिंतन इथपासून करतात. आणि नसतीची शामिका योमी दिसे तैसी दिसो का, तरी दिसणे हे क्षणा एका होत आहे. तर व्योमी म्हणजे आकाशाच्या ठिकाणी आपणाला काय दिसते, शामिका अर्थात निळा रंग दिसतो. तो वास्तव आहे का, वास्तव नाही. पण तरी देखील, कारण आकाशाला रंगच नाही, पण तरी देखील त्या आकाशाच्या ठिकाणी आपल्याला निळा रंग दिसून येतो. पण ते दिसो तैसी दिसो का, वास्तविक नाही पण तरी देखील दिसते. तरी दिसायची तर दिसू द्या म्हणतात, काय बिघडत नाही. मग त्याने स्थिर तरी राहावं ना, शाश्वत रूपानं राहावं ना, नित्य स्वरूपानं राहावं ना. पण ते दिसणेही एका क्षणा होय, एका क्षणात होतं आणि जात. अर्थात निळिमा ही देखील आपल्याला नित्य वाटत नाही. स्वप्नही मानिले लटिके, तरी निर्वाहो का एक सारिके, तेवी आभासू हा क्षणिके रीताची का. स्वप्नही मानिले लटिके, तर स्वप्नातले पदार्थ जे आहेत तर लटिके मानले, खोटं आहे. काय प्रपंच कसा आहे, स्वप्न जे आहे खोटं आहे. स्वप्नही लटिके मानले, स्वप्नात भासणारे पदार्थ सगळे खोटे आहे. मग तरी पण निर्वाह का एकसारखे, मग ते एकसारखे असत का नाही बरं, एकसारखे असतात का नाही. क्षणकाल मात्र स्वप्न पडतं आणि तात्पुरते दृष्ट नष्ट अशा स्वरूपाचे ते पदार्थ असतात. म्हणजे ज्या क्षणी आपल्याला प्रतीती येते त्या प्रतीतीचे पदार्थ उत्पन्न होऊन त्याच ठिकाणी भासतायत का, वास्तव आहेत, वास्तव नाही. स्वप्न खोटं आहे पण तरी देखील त्याचा एकसारखा निर्वाह राहत नाही, एकसारखी स्थिती राहत नाही, क्षणकाल मात्र स्थिती असते. आणि त्याचप्रमाणे हा जो आहे हा मिथ्या संसार आहे, हा कसा आहे, आभासू आहे. आभास मात्र आहे, प्रतीती मात्र आहे. आणि एवढंच नाही, तो क्षणिक आहे, क्षणिक अशा स्वरूपाचा आहे. कित्येक वेळाची स्थिती किती वेगानं फिरते, कित्येक वेळा तो उत्पन्न होतो आणि नष्ट होतो, हे आपण सर्व पाहिलेलं आहे. आणि एवढंच नाही तर तो रीताची का, तो रीता आहे, मोकळा आहे. रीता आहे म्हणजेच त्याला फळही नाही आणि फुलही नाही, त्यापासून काही साध्यही होत नाही. संसार केला म्हणजे काय परमात्मा प्राप्ती होणार आहे का, परमात्मा प्राप्ती होणार नाही. कारण नाथबाबा म्हणतात, प्रपंचा माझी असते सुख, तरी का त्याची ती सनकाधिक. सनकाधिकाने त्याग केला असता का, आणि ज्या अर्थी त्याग केला त्या अर्थी प्रपंचात सुख नाही. त्यामुळे हा रीताची आहे, हा मोकळा आहे. याला फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरुंबिता, आणि जे काही पंड सुता ते रुखच्या केवळ वाढलेला वृक्ष आहे, याला काही एक नाही. किंवा दुसरा एक पाठ आहे रीतीची का, अशा पद्धतीचा आहे, आभासिक आहे, क्षणिक आहे. अशा प्रकारचाच हा स्वप्नाप्रमाणे जसं स्वप्न मिथ्या आहे, तर त्याच रूपानं हा जो संसार वृक्ष आहे हा देखील त्याच पद्धतीनं मिथ्या आहे. जसं स्वप्न ज्या कारणानं मिथ्या आहे, आपण सर्व बहुश्रुत मंडळी आहात, तर जसा आपण सर्व अभ्यास केलेला आहे की ज्या कारणानं स्वप्न मिथ्या आहे त्याच कारणाने ही जागृती देखील तितकीच मिथ्या आहे, नव्हे त्यापेक्षा अधिक मिथ्या आहे. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. अशा प्रकारे ज्ञानोबराय म्हणताय, देखता आहे आवडे, घेऊ जाईजे तरी नातुडे, जैसा टिकू की जे माकडे जळा माझे. तर हे कसं आहे म्हणतात, देखता आहे आवडे, आवडे आहे. आपण याला संसार वृक्षाला पाहिलं म्हणजे विचाराच्या अभावामध्ये जर या संसार वृक्षाकडे पाहिलं तर काय वाटतं, हा संसार आहे, जगत आहे, वास्तविक आहे. पण आहे असं न वाटता जे नाही ते आहे असं वाटतं. याला म्हणतात देखता आहे आवडे. पाहिलं आपण तर हा संसार वृक्ष आहे असं वाटतं. मग ज्या वेळेस आपण संसार वृक्षाचा दृष्टीने विचार केला, विवेकाच्या द्वारा विचार केला, वास्तव स्वरूपाचं जाणलं आणि मग त्या संसाराकडे पाहू गेलं, तर घेऊ जाईजे तरी नातोडे. त्याचा विचार करून त्याला पाहायला गेलं, विचारानं घेण्यात गेलं, तर तो आपल्या हातात सापडत नाही, आपल्याला प्राप्त होत नाही. कारण तो असेल तर प्राप्त झाला असता. कारण विचार जो आहे, तर विचार ज्याच्या पुढे टिकत नाही त्याला म्हणतात ब्रह्म, आणि विचारापुढे जे टिकत नाही त्याला म्हणतात जगत असं म्हणतात. तर हा विचार देखता विचाराच्या अभावामध्ये तो आपल्याला आहे असं वाटतं. पण ज्यावेळेस आपण विचार करू तर त्यावेळेस तो संसार वृक्ष
संसार जो आहे आपल्या हाताला लागत नाही, अर्थात विचारामध्ये त्याचा अत्यंत अभाव होऊन जातो. जैसा जळा माझी माकडे टिकू कीजे. माकड आहे, माकडाचं आणि आपलं थोडंफार साम्य असल्यामुळे ज्ञानोबारायांनी या ठिकाणी माकडाचा दृष्टांत दिलेला आहे. तर जसा माकड चाळे करतं तसं आपण थोडेफार काही वेळेला चाळे करतो. ज्ञानोबा म्हणतात जैसा माकडे जळा माझी टिकू. माकड आहे तर माकड काय करतं, जळामध्ये टिकू करते. टिकू करतं म्हणजे काय, तर चेष्टा करतं. म्हणजे आपलं प्रतिबिंब पाण्यात पाहतं आणि त्याकडे पाहतं काय, गुरगुर करतं काय आहे ना, त्याला मारण्यासाठी हात पुढे करतं काय, अशा प्रकारे जसं हे आहे तसं. पण त्याला तो सापडतो का, प्रतिबिंबातला खरा वाटतो का, खरा वाटत नाही. तशाच प्रकारे हा संसार वृक्ष जसा त्याला पाण्यामध्ये दिसतो, आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं, तसंच आपल्याला देखील या ठिकाणी देखता आहे आवडे. पाहायला गेलं तर वाटतं आहे असं वाटतं, पण घेऊ जायचे तरी नातोडे. पण ज्याला घ्यायला गेलं, खरोखर हा संसार वृक्ष कसा आहे याचा विचार करायला गेलं तर तो विचारापुढे टिकत नाही. घेऊ जायचे तरी नातोडे. मग तरंग भंगू सांडी पडे, विजुही न पुरे होडे, आभासासी तेने पाडे होणे जाणे गा. तर म्हणतात ह्या संसार वृक्ष कसा आहे, याला हा क्षणिक कशा स्वरूपाचा आहे, याकरता अनेक उपमा ज्ञानोबा देत आहेत, परंतु सगळ्या उपमा याला कमीच पडतात. का, तरंग भंगाची उपमा दिली, तरंगाच्या भंगाची नाशाची उपमा देऊ गेलं, पण ती देखील सांडी पडे, बाजूला राहते, वेगळी राहते. अर्थात त्या संसार वृक्षाच्या क्षणिकतेला पुरत नाही. कारण का, तरंग उत्पन्न होतानाही आपल्याला दिसतो आणि नष्ट होतानाही दिसतो. तसा हा संसार वृक्ष जो आहे हा उत्पन्न होतानाही दिसत नाही आणि नष्ट होतानाही दिसत नाही. म्हणून याची उपमा पुरी पडत नाही. म्हणून तरंगभंगू, अर्थात तरंगभंगाचा जो दृष्टांत आहे हा बाजूला राहतो. मग म्हटले विजेचा दृष्टांत द्या, वीज क्षणिक आहे, तसा हा संसार वृक्ष क्षणिक आहे का, ते म्हणतात विजूही त्याच्या पुढे म्हणजे पैजेला विजूही न पुरे. वीज देखील पुरी पडत नाही. कारण वीज जी आहे क्षणात चमकते आणि क्षणात नष्ट होते. पण तरी देखील नष्ट झाल्यानंतर देखील त्याची आपल्याला त्याची उत्पत्ती झाली होती आणि नष्ट झालं होतं असं मात्र वाटतं. पण हा संसार वृक्ष उत्पन्न झाला किंवा नष्ट झाला असं मात्र वाटत नाही. कारण त्याचं अधिष्ठान चैतन्य हे सत्य आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि म्हणून अधिष्ठान चैतन्याची सत्यता या जगताच्या ठिकाणी आपल्याला नित्य प्रतीतीला येते. आणि म्हणून हा संसार वृक्ष हा झाला नाही असं वाटत नाही, नित्य आहे अशा स्वरूपाचं वाटतं, क्षणिक असा वाटत नाही. म्हणून म्हणतायत विजेचा देखील दृष्टांत कमी पडतो. आणि त्याप्रमाणे आभासासी तेने पाडे होणे जाणेगा. आणि त्याचप्रमाणे म्हणतात तेने पाडे, त्याच तुलनेने, अर्थात तरंगभंग किंवा विजू यांच्या तुलनेनं हे जसे क्षणात उत्पन्न होतात आणि क्षणात नष्ट होतात, त्याचप्रमाणे हा जो आभास आहे हा संसार कसा आहे, आभास आहे. वास्तविक सत्य आहे का, भासणं मात्र आहे. तर त्याप्रमाणे ह्या संसार वृक्षाचा उत्पत्ती आणि नाश हा सारखा होत असतो. कोट्यावधी वेळा एका क्षणात कितीतरी वेळा सृष्टीची उत्पत्ती होते आणि विनाश होत असतो. कारण सृष्टीवादामध्ये दृष्टी म्हणजे वृत्ती ज्ञान आणि सृष्टी म्हणजे पदार्थ. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला त्या पदार्थाचं ज्ञान होतं त्याच वेळेस त्याच क्षणी तो पदार्थ उत्पन्न होऊन आपल्याला भासतो. आणि ज्या वेळेस त्या पदार्थाचं ज्ञान नाही त्यावेळेस तो पदार्थही नाही आणि त्या पदार्थाचं ज्ञान तर नाहीच. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रत्येक क्षणी उत्पन्न होतोय आणि नष्ट अशा स्वरूपाचा होतोय. म्हणून या तरोवर तेने पाडे आभासासी होणे जाणेगा. हा संसाराची उत्पत्ती त्याप्रमाणे सारखी उत्पत्ती क्षणात उत्पत्ती क्षणात नाश, उत्पत्ती नाश हा सारखा चालू आहे. पण त्याची प्रतीती काय येत नाही, कारण अधिष्ठानाचं सत्यत्व त्या पदार्थाच्या ठिकाणी आपल्याला प्रतीतीला येतं. जैसा ग्रीष्मशिशीचा वारा निनिजे समोर की पाठीमोरा, तैशी स्थिती नाही तरोवरा भवरूपा या. आता याची स्थिती देखील नाही. आतापर्यंत हा अत्यंत भावस्वरूप आहे, प्रतीती मात्र आहे, क्षणिक आहे. आता सांगतात या संसार वृक्षाला स्थिती देखील नाही. जरी भासला पण तरी देखील कशा प्रकारे स्थिती नाही, जैसा ग्रीष्मशेषीचा वारा. ग्रीष्मशेषीचा अर्थात ग्रीष्म ऋतूच्या शेवटचा जो वारा आहे, अर्थात म्हणजे कधीचा चैत्र महिना झाल्यानंतर अर्थात नुकतीच पावसाळ्याला सुरुवात होते, तर त्यावेळेचा जो वारा आहे तो आपल्या पाठीमागे आहे का पुढे आहे काही कळत नाही. तो वारासारखा घोटमळत राहतो. कधी पूर्वेकडे नेतो, कधी पश्चिमेकडे, त्याची एक दिशा राहत नाही. जशी एक दिशा नसते तशा प्रकारे या भवरूपा
या तरोवरा स्थिती नाही. या भववृक्षाला, संसार वृक्षाला स्थिती अशा स्वरूपाची, निश्चित स्वरूपानं अशा प्रकारची काही एक स्थिती नाही. एवं आधीना अंतस्थिती ना रूपयासे आधी आता कायसी कुंथा कुंथी उन्मळे निघा. याला आधीही नाही, अंतही नाही आणि स्थितीही नाही. उत्पत्ती सांगता येत नाही, अंतही सांगता येत नाही आणि म्हणून याला स्थिती देखील नाही. याला काहीतरी रूप असं म्हटले, पण ययासी रूप नाथी, याला रूपही नाही, अर्थ याला पारमार्थिक सत्ताही नाही, म्हणून याला कोणतं रूपही नाही. मग असा जो संसार वृक्ष आहे अत्यंत भावरूपाच्या स्वरूपाचा आहे, आता तया उन्मळणी कायसी कुंथा कुंथी, त्याला उपटून टाकण्याकरता भरपूर प्रयत्न करावे लागतील का, कुंथावं लागेल का? फार एखाद्या आपण वस्तू जड असेल तर त्याला उचलण्याकरता कुंथून उचलत असतो, ह्यासाठी एवढे प्रयत्न करावे लागतील का? त्याला काही प्रयत्न करावे लागणार नाही. म्हणजे परमात्मा जी वस्तू आहे ही स्वतः सिद्ध अशा स्वरूपाची वस्तू आहे. बाभुळीची सारावी हाते वाचून तो पाणी असे आईते, किंवा ज्ञानोबराय म्हणतात ते ज्ञानपै शुद्ध परीही असे प्रवृद्ध. ज्ञान आपलं स्वतःसिद्ध वस्तू आहे, मग ते आपल्याला दुरावलं का? ही असे प्रवृत्त. आपण तिसऱ्या अध्यायात पाहून आलो की हे काम क्रोधादी विकार आहेत याने प्रवृत्त झालेलं आहे. याला दूर केलं की ज्ञान स्वतः सिद्ध आहे, परमात्म्याला प्राप्त करावं लागत नाही. परमा स्वतः सिद्ध आहे, फक्त अनात्मानं दूर केलं की आत्मा हा स्वतः सिद्ध आहे. भगवान माऊली म्हणतात त्या उपमा मापकास व्हावे, मग अव्यक्त व्यक्त का मानावे आणि सिद्ध असता का नेमावे साधनावर. मी कसं आहे, सिद्ध आहे, मला प्रयत्न करायची गरज नाही. सिद्ध असताना साधनाचे कष्ट करायचे कशाला? तर त्याचा विचार आपण पुढे पाहणार आहोत. आपुलिया एवं आधीना अंतस्थिती झाली. आपुलिया अज्ञानासाठी नव्हता थावला हा किरीटी, तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निघा. तर हा संसार वृक्ष कशामुळे वाढला? याचं वाढण्याचं कारण काय? तर आपुलिया अज्ञानासाठी, आपल्या अज्ञानामुळेच हा नव्हता. वास्तविक आहे का, वस्तुस्थितीनं आहे का? नव्हता. पण नसताना देखील हे किरीटी थावला. थावला म्हणजे विस्तारला गेला, अनेक वाढला गेला. कसा वाढला आपण संपूर्ण पाहिलं. तरी आता मग आता काय कर, आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निघा. तर खांडेने हे गा अर्जुना, खांडेने कशाना? आत्मज्ञानाच्या लोटी. तर खांडेने म्हणजे शस्त्रानं, तलवारीनं, धारधार अशा स्वरूपाच्या तलवारे, पण कोणती आहे? तरी आत्मज्ञान रूपी तलवार आहे. आणि तर त्या आत्मज्ञान रूपी तलवारीने याला लोटून काढ. कारण ज्ञान जे आहे, कारण ज्ञानाच्या अभावानं हा संसार वृक्ष फसलेला आहे आणि म्हणून याच्या निवृत्ती करता काय पाहिजे? ज्ञानच आहे, ज्ञानच पाहिजे. कारण जो ज्याच्या अज्ञानाने भासतो तो त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतो, इतर कोणाच्याही ज्ञानाने निवृत्त होत नाही. आणि म्हणून आपल्या अज्ञानामुळे भासलाय, म्हणून आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानानेच हा निवृत्त होईल. इतर कोणत्याही साधनानं कितीही कष्ट केले पण तरी देखील हा संसार वृक्ष निवृत्त होणार नाही. कारण हा संसार वृक्ष आध्यासिक आहे, मिथ्या आहे. आणि मग मिथ्या पदार्थाची निवृत्ती जी आहे ही किती क्रिया केली म्हणजे होईल? नाही. तर सत्य पदार्थाची निवृत्ती क्रियेने होत असते, परंतु मिथ्या पदार्थाची निवृत्ती ही क्रियेने होत नाही, तर ज्ञानानंच होते. आणि म्हणून भगवान माऊली म्हणताय वाचूनी ज्ञाने विने एके उपाय करीसी जितुके तिही गुंपसी अधिके रुखी ये. म्हणून ज्ञाना वाचून एके ज्ञाने विन जितके उपाय करीसी तितके ये रुखी अधिके गुंपसी. तर एका ज्ञाना वाचून तू जेवढे काही उपाय करशील, या संसार वृक्षातून तरुण जाण्याकरता जेवढे काही उपाय करशील, तर ते उपाय हे उपायच तुला अपाय होतील. तितके ये रुखी अधिक गुंपसी. तर या संसार रूपी वृक्षामध्ये कुठेतरी तू अडकून पडशील, वर तरी जाशील, खाली तरी जाशील, किंवा मध्ये कुठल्या कुठल्या शाखेला तू जाशील. म्हणून आता काय करतो? म्हणून किती खांदो खांदी या हिंडावे ऊर्ध्वी आधी, म्हणून मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने. जर तू ज्ञाना वाचून उपाय करशील तर कशा कशा प्रकारे आपण वाहत जातो हे संपूर्ण वर्णन आपण 7व्या अध्यायामध्ये दैवी हेषा गुणमयी या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग जर या ज्ञाना वाचून इतर साधनं करशील तर मग या संसार वृक्षाच्या ऊर्ध्वी आधी खांदोखांदी किती हिंडावे. मग संसार वृक्षाच्या वरच्या फांद्या, खालच्या फांद्या, अशा प्रत्येक खांदीमध्ये किती दिवस फिरायचं? पुनरपी जननम पुनरपी मरणम. म्हणजे चांगलं सत्कर्म केलं तर कुठे जाणार? ब्रह्मलोकाला जाणार, पुन्हा खाली येणार, पुन्हा ऐसे होते तरु तृण लोह नष्ट पाषाण. अशा प्रकारे अनेक विनीमध्ये भटकंती करावं लागेल. म्हणून आता किती दिवस फिरायचं? बस आता पुरेपुरे. किती जन्म झाला फिरा, गणित नाही जी दातारा. अशा प्रकारे त्याला अनुताप उत्पन्न होतो. आणि म्हणून आता इतर साधनं न करता म्हणून सम्यक ज्ञाने मूळची अज्ञान छेदी. सम्यक अशा स्वरूपाचं ज्ञान, यथार्थ अशा स्वरूपाचं ज्ञान, की कोणतं त्याचं स्वरूप काय आहे?
कोहम कथमिदम जातम कोवई करतास्य विद्यते. मी कोण आहे, हे संसार वृक्ष उत्पन्न कसा झाला, कथमिदम जातम कसा उत्पन्न झाला, कोवई करतास्य विद्यते. आणि याचा करता कोणी आहे, हे जगत झालं कसं, मी कोण आहे, अशा स्वरूपाचा विचार, अशा स्वरूपाचं ज्ञान, आणि या ज्ञानाच्या द्वारा मी कोण आहे, सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे, अशा प्रकारच्या ज्ञानानं याचं मूळ असणारं अज्ञान छेदी. कारण ह्या संसार वृक्षाचं मूळ कोण आहे, अज्ञान हेच मूळ आहे. आणि ते अज्ञान एकदा भूतरंडीचं खालचं मडकं पाडलं की वरचे आपोआप पडतात. तसं मूळ अज्ञानाचाच जर नाश केला तर कार्य राहील का, कार्याचा देखील संपूर्ण बाद होऊन जातो. तेच पहा, इरवी दोरीच्या वर्गा डांगा मिळविता पैगा तो शिणूची वावुगा केला होय. तर परमात्मा सिद्ध असता का नेमावे साधनवरी, असं हेच चिंतन आहे. हेच ज्ञानोबा या ओव्याच्या माध्यमातून सांगतायत. परमात्मा सिद्ध आहे, त्यासाठी साधना करायची गरज नाही. इरवी दोरीची आवरगा डांगा मिळविता पैगा तो शिणूची वावुगा केला होय. आवरण निवृत्ती करता प्रयत्न करायची गरज आहे, पण परमात्मा प्राप्ती करता प्रयत्न करण्याची गरज नाही. दोरीची आवरगा, दोरीवर भासलेला सर्प आहे, आणि दोरीवर सर्प भासला, आणि तो सर्प भासल्यानंतर म्हटले काठी पाहिजे, काठी पाहिजे. मग काठी आणायला गेले. मग त्या काठीनं दोरीवर भासलेल्या सर्पाची निवृत्ती होईल का, नाही. उलट काय पदरात पडेल, श्रमच पदरात पडतील. कारण झाडावर चढायचं, कुऱ्हाड आणायची, तोडायची, आणि मग ते काठी घेऊन यायचे. पण निवृत्त झालं का, कार्य झालं का, कार्यही झालं नाही, आणि त्याचा काही उपयोग झाला नाही. उपयोग झाला काय, श्रम फल का केवळ, केवळ श्रम हेच त्या पुरुषाला साध्य झालं, बाकी काही साध्य झालं नाही. निळोबारा म्हणतात, जपता मंत्र विजय सरळची घाली झाला, करिता दान धर्म पुढे भोगवितो फळा, सोवळे मिरविता विधी निषेध आगळा. अशा प्रकारे कशा कशा अडचणी येत आहेत. ज्ञाना वाचून जर आपण इतर साधनं केली तर कशा कशा अडचणी येत आहेत, त्या ठिकाणी निळोबारा याने सांगितलेलं आहे. तरावया मृगजळाची गंगा दोन्ही लागी धावता दांगा, माझी ओहळे बुडीजे पैगा सात जेवी. कशा प्रकारे झालं म्हटले, या संसार वृक्षातून तरेण्याकरता साधन केलं, पण ते कसं झालं म्हणतायत, मृगजळाची गंगा तरावया दोन्ही लागी दांगा धावता. मृगजळाची गंगा म्हटले, गंगा वाहते फार मोठी, कोणती, मृगजळाची, आणि त्या मृगजळाच्या गंगेतून तरुण जाण्याकरता दोन्ही लागे, अर्थात या तरुण जाण्याकरता काय पाहिजे, नौका पाहिजे. मग दोन्ही लागी धावता दांगा. तर तरुण जाण्याकरता कुठ नाव आणायची म्हटले, दोन्ही म्हणजे नाव. तर त्या नावेसाठी डोंगर प्रदेशात मध्ये ती नाव आणण्याकरता गेला, आणि तिकडेच काय झालं, ओहळ होता एक ओहळ, आणि त्या ओहळामध्ये बुडून गेला. तशाच प्रकारची आपली स्थिती झालेली आहे. कशी झालेली आहे, तर ते भगवान माऊली सांगतायत, तेवी नाथिलिया संसारा उपायी जाच तया विरा, आपण पे लोपे वारा विकोपी जाय. तर म्हणतात तशाच प्रकारची स्थिती आलेली आहे. जसं तो मृगजळाची गंगा तरुण जाण्याकरता नाव आणायला गेला आणि तिकडेच खऱ्या ओहळामध्ये बुडून गेला, तशीच आपली स्थिती झालेली आहे. नाथिलिया संसारा, वास्तविक संसार आहे का, स्वरूपानं आहे का, तो स्वरूपानं नाही. पण नाथिलिया संसारा, आणि अशा संसारातून तरुण उपायी जाचतया, उपाय केले, प्रयत्न केले, अनेक प्रकारच्या नाना प्रकारच्या साधना केल्या, पण त्यानं झालं काय, तो परमात्मा वस्तू तर प्राप्त झालीच नाही. आपण पे लोपे, उलट आपल्या स्वरूपाला आपण लोपून गेलो, आपल्या स्वरूपाची आपल्याला अनोळख झाली. कारण मी कुणी तपी आहे, मी कुणी जपी आहे, असं प्रत्येकजण आपापल्या अहंकारामध्ये अडकला गेला. त्यामुळे उलट त्याला साधना करून आपलं स्वरूपच लोपून गेलं. आणि मग झालं काय, वारा विकोपी जाय. वारा विकोपी जाय म्हणजे त्याचं डोकं फिरून, हे वाप्रचार आहे. याचा अर्थ काय आहे, वारा विकोपी जाय म्हणजे आपलं डोकं फिरून जातं. म्हणजे सत्य वस्तूची प्राप्ती होतच नाही, पण अनेक प्रकारच्या साधनामुळं डोकं आपलं फिरून जातं. खरोखर काय आहे एवढं प्रयत्न करतो, पण तरी देखील ते परमात्मा वस्तू आपल्याला प्राप्त होत नाही. यामुळे त्याचं डोकं फिरतं, किंवा त्यातच आपला देहपात होतो, आणि वारा विकोपादाय, विकोपाला जाईल, अर्थात आपला जो प्राण आहे हा विकृत अशा स्वरूपाचा होईल, असाही अर्थ या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ही स्वप्नीची या घाया ओखद चेऊची धनंजया, तेवी अज्ञान मुळा या ज्ञानाची खडग. म्हणून हे धनंजया, तो धनंजय आहे, आत्मस्वरूपाचं धन जे त्याच्यावर जे प्राप्त करणार आहे, म्हणून त्याला जागृती येत आहे, तू धनंजय आहेस. आणि म्हणून हे स्वप्नीची या घाया, स्वप्नामध्ये घाव लागला, दुःख झालं, स्वप्नात जखम झाली, आणि त्या जखमेवर औषध काय,
कोणते औषध चालते त्या ठिकाणी? जागृतीतले कोणतेही औषध चालणार नाही. ओखद औषध आहे, एकच औषध आहे, चेवोची धनंजया. जाग येणं हेच खरं औषध आहे. तेवी अज्ञान मुळा या अज्ञानाची खड्ग. म्हणून या मूळ असणाऱ्या अज्ञानाला शस्त्र कोणतं आहे, त्याचा नाश करायचा असेल तर केवळ ज्ञान हेच शस्त्र आहे. जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत हा संसार वृक्ष विस्तारलेला आहे. तैसा जो पार्था विवेक नुधवी माथा तो अंतू नाही अश्वत्था भवरूपाया. जोपर्यंत विवेक डोकं वर काढत नाही, विवेक आपल्या अंतःकरणात जागृत होत नाही, तोपर्यंत या संसार वृक्षाला अंत नाही. मग अंत एकाच शस्त्रानं होईल की ते शस्त्र कोणतं आहे? ज्ञान हेच एकमेव शस्त्र आहे. परत ते शस्त्र जे आहे तर शस्त्र कसं पाहिजे? धारधार अशा स्वरूपाचं पाहिजे. परी तेची लीला परजवे तैसे वैराग्याचे नीच नव्हे अभंग बळ व्हावे बुद्धिसिगा. पण ते शस्त्र जे आहे ज्ञानरूपी शस्त्र लीला परजवे, लीलेनं सहज आपल्याला फिरवता आलं पाहिजे. जसं शस्त्र युद्ध करताना आता देखील आपल्याला युद्ध चाललंय, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आणि या युद्धामध्ये आपल्याला तलवार आहे आपल्या हातामध्ये, पण ती तलवार अशी पाहिजे की सहज आपल्याला फिरवता आली पाहिजे. मग तशाच प्रकारे लिलेनं फिरवतील असं ज्ञानरूपी खड्ग आपल्या स्वाधीन झालेलं पाहिजे. आणि त्या अशा बुद्धीला, ज्या बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान होतं तर त्या बुद्धीला वैराग्याचे नीच नवे अभंग बळ हवाय. वैराग्याचं नित्य नवीन, नित्य नूतन अशा प्रकारचं अभंग दृढ अशा स्वरूपाचं वैराग्याचं बळ त्या बुद्धीच्या ठिकाणी पाहिजे. तरच आपल्याला या संसार वृक्षाचा छेद करता येणं शक्य आहे, अन्यथा करता येणं शक्य नाही. वैराग्य कसं पाहिजे? नित्य नूतन अशा स्वरूपाचं पाहिजे. काही काळ क्षणिक तात्कालिक अशा स्वरूपाचं वैराग्य या ठिकाणी कामाला येत नाही. नित्य जागृत मनुष्य पाहिजे. प्रत्येक क्षणाला हा सावध पाहिजे. प्रत्येक पाऊल हा विचारपूर्वकच टाकला पाहिजे. आणि उठलेने आणि अशा प्रकारचं वैराग्य आपल्या अंतःकरणामध्ये आलं की मग त्यावेळेस उठलेनी वैराग्य जेणे हा त्रिवर्गू ऐसा सांडणे जैसे वमुने असूने आत्ताच केले. तर वैराग्य एकदा उत्पन्न झालं की अशा प्रकारे त्रिवर्गाचा परित्याग करायचा की ज्याप्रमाणे कुत्र्यानं उलटी केली आणि मग ते आता निघून गेलं आणि मग ती कुत्र्यानं मिष्टान्न खाल्लंय पण उलटी केली, मग आता त्या मिष्टान्न खाल्लेले आणि त्यानंतर उलटी केलेली त्याकडे कोणाला पाहावं वाटेल का? किंवा त्याचा ग्रास खावा वाटेल का? खावा वाटणार नाही. तशा प्रकारे अशा प्रकारचं वैराग्य बुद्धीच्या अंतःकरणामध्ये पाहिजे की हा त्रिवर्गू ऐसेने सांडणे. हा त्रिवर्ग अर्थात धर्म अर्थ आणि काम हे जे काही पुरुषार्थ ज्याला म्हटलेलं जातं तर त्या सगळ्याचा परित्याग केला पाहिजे. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकातले जेवढे भोग आहेत तर अशा प्रकारे कुत्र्याच्या उलटीप्रमाणेचा परित्याग केला पाहिजे. हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आघवा विटवितो व्हावा वैराग्य लाटू. हे पांडवा इतक्या मर्यादे आघवा म्हणजे आघव्या संपूर्ण विषयांविषयी हा ठाय पांडवा आघवा पदार्थ जाती हा ठायवरी विटवू. त्याचा वीट यावा. विटले हे चित्त प्रपंचापासून ओमन ते मनी वैसलेसे. ओमनासारखा प्रपंच वाटावा तरच आपल्याला ते परमात्म तत्व प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही. पण आघवा पदार्थ जाते जेवढे जगतातील पदार्थ आहेत त्या संपूर्ण पदार्थांविषयी इतक्यापर्यंत म्हणजे वर दृष्टांत दिला कुत्र्याच्या उलटीप्रमाणे या संसाराविषयी आपल्याला वीट आला पाहिजे. 13व्या अध्यायात ज्ञानोबाराने सांगितलं इहलोकातले भोगांविषयी किती वैराग्य पाहिजे किंवा परलोकातले भोगांविषयी किती वैराग्य पाहिजे. तर ते भोग जे आहेत कुहिले पिशित माने द्यायचे श्वानाचे गा. अशा प्रकारे परलोकातल्या भोगांविषयी देखील एवढं वैराग्य पाहिजे. आणि मग ते वैराग्य लाटू तो व्हावा. अशा प्रकारे वैराग्याचा बळकटपणा आपल्या अंतःकरणात पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न होईल आणि त्याच वेळेस आपण श्रवणाचे खऱ्या अर्थाने अधिकारी हो. ज्या अर्थी आपण या ठिकाणी 8-8 तास या ठिकाणी बसू शकताय त्या अर्थी आपण खरोखर वैराग्य संपन्न आहात आणि आपलंच हे चिंतन चाललेलं आहे. आणि मग त्यावेळेस वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर मग देह हंतेचे दडे सांडोनी एकेची वेळे प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. मग त्यावेळेस देह अहंतारूपी दळ तर ती ज्ञानरूपी तलवार कुठे अडकलेली आहे तर देह अहंतेच्या रूपी म्यानामध्ये अडकलेली आहे. मग ती देह अहंता अर्थ म्यानातून बाहेर तलवार म्यानमध्ये असताना आपल्याला लढता येईल का?
नाही, तर ती बाहेर काढावी लागेल. मग ती बाहेर कुठून काढायची? देह अहंतेचे दळे. देह अहंता, या अहंतारूपी म्यानामधून हे तलवार बाहेर काढायची. आणि मग काय करायचं तर एकेची वेळे सांडवणे, एकाच वेळेस एकेची वेळे दळे सांडव, एकाच वेळे तत्काल बाहेर काढायची, जोमानं बाहेर उपसायची. अर्थात या अभिमानाचा परित्याग करायचा. आणि अहंकाराचा परित्याग केल्यानंतर प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. प्रत्येक बुद्धी आहे, आत्मबुद्धी आहे, अर्थात मीच ब्रह्म आहे, अशा प्रकारची बुद्धी आहे, तर ती करतळे म्हणजे हातात हात वसावे म्हणजे धारण करावे. ती प्रत्येक बुद्धी आपल्या हातात धारण करावी. म्हणजे रात्रंदिवस 6 अहम, अहम 6, किंवा रात्रंदिवस तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम, त्याचं चिंतन करायचं, एकमेकांना त्याचाच विषय विचार करायचा. अशा प्रकारे अखंड श्रवण करायचं. पहिल्यांदा वैराग्य, वैराग्य एकदा सिद्ध झाले की त्यानंतर श्रवण, आणि श्रवण झाल्यानंतर आता मनन. निसिले विवेक सहाणे, जे ब्रह्माहमस्मी बोधे सनाने, मग पुरतेने बोधे उठणे एकलेची. तर म्हणताय मग आता काय करायचं? ते ज्ञानरूपी खड्ग आहे, तर ते ज्ञानरूपी खड्ग विवेक सहाणे निसिले. जसं सहाण्यावर धार शस्त्र जे आहे त्याला धार लावतात, तसे या ठिकाणी धार लावण्याची सहान कोणती आहे? विवेकरूपी सहाणे, आत्मनात्म विवेक. तर ह्या सहाण्यावर काय करायचं? ज्ञानरूपी तलवार निसिले घासायची, धारधार करायची. आणि मग त्यावेळेस ब्रह्म अहमस्मी बोधे सनाने, तीक्ष्ण असं जे सनाने म्हणजे तीक्ष्ण, अशा प्रकारचे ब्रह्म अहमस्मी, मीच ब्रह्म आहे, अशा प्रकारचे जे ज्ञान उत्पन्न झालेलं आहे, तर ते ज्ञान एकलेची बोधे उठणे पुरतेनी. मग त्यावेळेस मीच कोण आहे? ब्रह्म आहे, अशा स्वरूपाचा तीक्ष्ण ज्ञान आहे, धारधार अशा स्वरूपाचं आहे, अर्थात दृढ अशा स्वरूपाचं ज्ञान आहे. कारण केवळ परोक्ष ज्ञान झालं तर ते ज्ञान, त्या ज्ञानावरती विकार केव्हा हल्ला करतील काही सांगता येत नाही. नाथबाबा म्हणतात, चकमकीची आगी जाळू न शके नाटे लागे. चकमकीची आगी घासून केलेली जी ठिणगी आहे, तर ती नाटे लागे, वस्त्राला जाळू शकेल का? नाही. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये असताना जरी आपल्याला थोडासा बोध उत्पन्न झाला की तो केव्हा नष्ट होईल काही सांगता येणार नाही. म्हणून म्हणतात या ठिकाणी सनाने अशा स्वरूपाचा, तीक्ष्ण अशा स्वरूपाचं ब्रह्म अहमस्मी बोध ज्ञान झालं पाहिजे. आणि मग एकलेची बोधे पुरतेने, एकलाच बोध, अर्थात मी सर्वम खलुदम ब्रह्म स वासुदेव सर्वमिदम, अशा प्रकारचा एकलाच संपूर्ण परिपूर्ण बोध आहे. आणि त्या बोधानं उठणे म्हणजे घासावं, अर्थात हे ज्ञान जे आहे चकचकित करावं. आत्मनात्म विवेक याच्याद्वारा बुद्धीनं मीच ब्रह्म आहे अशा द्वारा हे ज्ञानरूपी खड्ग चकचकित करायचं, स्वच्छ करायचं. आणि त्यानंतर मनन पहा. परिनिश्चयाचे मुष्टीबळ पहावे एक दोन्ही वेळ, मग तुळावे अति चोखळ मननेवरी. आणि मग त्यानंतर श्रवणानंतर काय करायचं? निश्चयाचं मुष्टीबळ, मुष्टीचं बळ आहे, मुठीचं बळ आहे, 1-2 वेळा पहावे, अर्थात विचार करावा, खरोखर मला तत्वज्ञान झालं की नाही, झालं नसेल तर मी आणखीन प्रयत्न केले पाहिजे. आणि मग ते तुळावे अति चोखाळ म्हणण्यावर, शुद्ध अशा स्वरूपाचे जे ज्ञान आहे तर ते ज्ञान त्याचं नंतर मनन केलं पाहिजे. कारण जे करावे श्रवण ते व्यर्थ होय मननेवे. मरणावातून संपूर्ण व्यर्थ होऊन जातं, वांझ होऊन जातं. म्हणून श्रवण केल्यानंतर मनन केलं पाहिजे. आणि मनन केल्यानंतर निधिध्यासन केलं पाहिजे. पाठी हातेरा आपणया निधिध्यास एक झालिया, पुढे तुझे निरेल घाया पुरतेगा. आणि त्यानंतर हातियारा आणि आपणया, हत्यार जे आहे वैराग्य रूपी हत्यार आहे, आणि आपण ज्याचा ज्ञाता आणि जे साधन आहे तर ते निधिध्यास एक झाले. निधिध्यासन केल्यानंतर काय राहत नाही, पहिल्यांदा दृश्याचा निराश होतो, आणि दृश्याचा निराश झाल्यानंतर ज्या दृश्याचा निराश करणार जे साधन आहे त्या साधनाचा देखील निराश होऊन जातो, ते साधनही राहत नाही. आणि मग त्यावेळेस पुढे तुझे निरेल घाया पुरतेगा, पुढे दुसरं काही राहतच नाही, संपूर्ण परिपूर्ण तोच अशा स्वरूपाचा होऊन जातो. ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाढे, निधील उरोकवणेकडे भवृक्षाशे. आणि अशा प्रकारे आत्मज्ञानाची जी तलवार आहे तर ती तलवार आत्मज्ञानाची वाढे पाठ आहे. आणि किंवा वाढे म्हणजे आधिक्यानं आत्मप्रभेचा विस्तार झाला, मीच कोण आहे? ब्रह्म आहे, सर्वम खलुदम ब्रह्म. आणि मग अशा प्रकारचं तत्वज्ञान झाल्यानंतर भववृक्षाशी कवणीकडे उरू निधी, भववृक्षाला कोणीकडेही उरू देत नाही, त्याला सत्ता अस्तित्वच राहत नाही.
कशा प्रकारे शरदागमीचा वारा जैसा की रूप हिडी अंबरा का उदयला रवी अंधारा घुटो भरी. शरदागमीचा अर्थात आत्ताचा, आता शरद ऋतू चालू आहे, तर या वेळेस येणारा तो वारा आहे, तर तो वारा आभाळातला अंबरा की रूप हिडी, आभाळा आकाशामधला ढगरूपी केर नाहीसा करून टाकतं. किंवा उदयला रवी अंधारा घोटू भरी, का रवी उदयाला, सूर्य उदवल्यानंतर अंधाराचा घोट भरतं, अंधार नाहीसा करतं. नाना उपवड होता खेवो नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो, सो प्रतिती धारेचा वावो करील तैसे. किंवा म्हणतात उपवड होता खेवो, उपवड म्हणजे जागृती उत्पन्न होता क्षणीच, स्वप्न संभ्रमाचा ठावो नुरे, स्वप्न रूपी जो भ्रम झालेला आहे, स्वप्न आहे, त्या स्वप्नाला काही अस्तित्व राहत नाही. त्याचप्रमाणे एकदा की आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की जगतरूपी स्वप्न राहत नाही, जगत राहत नाही, जगत जगत रूपानं राहत नाही, हे सर्व जग नव्हे, हे काय संपूर्ण स्वप्नच आहे. अशा प्रकारे आपल्याला ज्ञान होतं. तेव्हा ऊर्ध्व का ऊर्ध्वीचे मूळ का आधीचे हन शाखा डाळ, हे काहीच न दिसे मृगजळ चांदना जेवे. ज्याप्रमाणे चांदण्यामध्ये मृगजळ न दिसे, काहीच न दिसे, चांदण्यामध्ये रात्री चांदणं पडतं, तर त्या स्वच्छ अशा चांदण्यामध्ये मृगजळ दिसतं का? जसं मृगजळ दिसत नाही तसं हा संसार वृक्षाचं हे ऊर्ध्व आहे, हे ऊर्ध्वीचं मूळ म्हणजे माया आहे. का आधीचे खालचे हन शाखा हे खालचं मूळ आहे, ह्या संपूर्ण शाखांचा विस्तार आहे, हे काहीच न दिसे. पण केव्हा? आत्मज्ञान झाल्यानंतर. ऐसे निघा वीरनाथा आत्मज्ञानाची या खडगलता, छेदून या भवाश्वत्था ऊर्ध्व मुळाते. आणि हे वीरनाथा, हे वीरा, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, यालाच खरं शूर म्हणतायत, बाकी शूर कुणीही नाही. त्यानं संसारात म्हणून म्हणतायत वीरनाथा, हे तू शूर आहे, शूरांचा देखील नाथ आहे, स्वामी आहेस. आणि तू काय कर? आत्मज्ञानाच्या खडगलता या ऊर्ध्वमुळांते भवश्वत्ता छेदून या, आत्मज्ञानाच्या प्रबल अशा शास्त्रानं याचं मूळ ऊर्ध्व आहे अशा भववृक्षाला त्याचा छेद कर, आणि छेद करून त्या परमात्मा तत्वाचा शोध कर. ते परमात्मा तत्व तोपर्यंत, जोपर्यंत संसार वृक्षाचा छेद होत नाही तोपर्यंत ते परमात्मा तत्व प्राप्त होत नाही. म्हणून ततः पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गताः न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रश्रुता पुराणे. त्या पदाचा शोध करावा की यस्मिन् गताः, ज्या पदाला गेल्यानंतर भूयः न निवर्तन्ति, पुन्हा मनुष्य माघारी येत नाही, पुन्हा जन्माला येत नाही. तमेव यतः पुराणी प्रवृत्ती प्रश्रुता, ज्या परमात्म्यापासून अनादिकालापासून चाललेली संसार प्रवाह आहे, प्रसूत झालेला आहे, विस्तारला गेलेला आहे. आणि तमेव आद्यम पुरुषम प्रपद्ये, त्याच आद्य अशा असणाऱ्या परमात्म्याला मी प्रपद्ये शरण जातो. पण शरण या ठिकाणी भेदातून नाही, हे अभिन्न आहे. या सेवा अभिन्न अशा स्वरूपाचा आहे, प्रतिपत्ती आहे, शरणागती आहे. मग कशा प्रकारे आहे? मग इदंतेसी वाळले जे मी पणे विन डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. तर ह्या आतापर्यंत साधनं सांगितली, वैराग्य, श्रवण, मनन, निधिध्यासन. आता परमात्मा वस्तूचा साक्षात्कार करायचा आहे, तत्परिमार्गितव्यम, त्याचा शोध करायचा. मग कसं पाहायचं ते? इदंतेसी वाळले, इदंतेमध्ये येतं का ते? जसं इदम पदाचा अर्थ करताना एकादशेंजेर युक्त्या शास्त्रण्यप्यवगम्यते यावत किंचित भवे देतत इदम शब्दोदितम जगत. अर्थात शास्त्रानं अनुमानाच्या द्वारा जेवढं काय आहे तर त्याला काय म्हणतात? जगत, संपूर्ण जगताला इदम असं म्हणतात. जसं जगत इदम पदाला विषय होतं तसा परमात्मा इदम पदाला विषय होत नाही. म्हणून म्हणताय इदम ते शिवाळले, इदम मध्ये तो येत नाही. मी पण विन डहारले, मीपणा जो आहे, मीपणा कुठे आहे? देहापासून तर अहंकाराधिकापर्यंत मीपणा असतो. अर्थात दृश्याला तो जाणणार आहे त्या ठिकाणी मीपणा असतो, पण त्या मीपणामध्ये देखील हा परमात्मा येत नाही. मग ते रूप आपल्याला तर ज्ञान करायचंय, मग ते ज्ञान कसं करायचंय? ते रूप पाहिजे आपले आपणची. ते रूप त्या परमात्म्याचं पाहायचं, आपल्यामध्येच पाहायचं. परमात्म्याला शोधण्याकरता बाहेर जाण्याची गरज नाही. अर्थात तो कोणालाही विषय होत नाही, इदमलाही विषय होत नाही आणि अहमलाही विषय होत नाही. या ठिकाणी सांगायचं काय? या दोन तीनही वव्यातून परमात्म्याचं स्वयंप्रकाश होतो सांगायचं. परमात्मा स्वयंप्रकाश आहे, तो कोणालाही विषय होत नाही. जरी विषय झाला नाही पण तरी देखील तो नाही असं मात्र नाही, तो आहेच आहे, अशा स्वरूपाचा आहे. जे अज्ञानी लोक आहे कसं पाहतात, पाहण्याचा प्रयत्न करतात. माऊली सांगतात, परी दर्पणाची आधारे एकची करून दुसरे मुख पाहते गव्हारे तैसे नको हे. गव्हारे लोक आहेत, अडाणी लोक आहेत, ते काय करतात? दर्पणाचा आश्रय करतात, आधार घेत आहेत आणि एकची करून दुसरे, एक असणारं मुख त्याला द्वितीयत्वाची कल्पना करतायत. म्हणजे मूळ बिंब एक आणि प्रतिबिंब एक, अशा प्रकारे द्वैताची कल्पना करतात. असते दोन आहेत का? किंवा ते वास्तव आहे का?
वास्तव नाही. आभासवादाच्या दृष्टिकोनातून प्रतिबिंब देखील कसं आहे, खोटच अशा स्वरूपाचं आहे. मूक पाहते गव्हारे तैसे नको हे. तर गव्हारे अडाणी लोक जे आहेत हे मूक पाहतात, अशा प्रकारे आपल्याला विषय करण्याचा प्रयत्न करतात, परंतु असं विषय करणे या ठिकाणी नाही. मग कसं आहे, या परमात्मा वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं, कसं घ्यायचंय, त्याचे स्वरूप काय आहे, त्याचं स्वरूप सांगताय. हे पाहणे ऐसे असे विरा जैसा न मोडली या विरा आपुली या उगमी धरा भरून टाके. हे विरा या ठिकाणचं पाहणं असं आहे की जे कशालाही विषय होत नाही. जैसा विहिरा न मोडल्या, विहीर खोदली नाही, जमिनीच्या पोटामध्ये पाणी आहे, परंतु ते पाणी आपण विहीर खोदलीच नाही. मग विहीर खोदली नाही म्हणजे ते खाली पाणी नाही का? पाणी स्वतः सिद्ध आहे. जरी आपल्याला विषय झालं नाही पण तरी देखील ते पाणी तसं आहे, ते आहेच. तसं परमात्मा वस्तू जी आहे अहम कुटीतही आली नाही, इदम कुटीतही आली नाही, पण तरी देखील ती नाही असं मात्र नाही. अर्थात ती विषय नाही. अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम. जे अवेद्य आहे अर्थात ज्ञानाचा विषय नाही आणि स्वतः सिद्ध आहे, अपरोक्ष रूप आहे. जी वस्तू अपरोक्ष रूप असते ती अपरोक्ष ज्ञानाचा विषय होत नाही. जे दृष्ट पदार्थ आहे त्याचा अपरोक्ष भलेही होईल, पण परमात्मा कसा आहे, अपरोक्ष रूप आहे, म्हणून तो अपरोक्ष ज्ञानाचा विषय नाही, अपरोक्ष रूप आहे, परंतु विषय मात्र नाही. हे अशा प्रकारचं पाहणं आहे. जसं न मोडली या विहिरा, विहीर खोदली नाही, मग आपली या उगमी झरा भरून टाके. त्या उगमाच्या ठिकाणी झरा परिपूर्ण अशा स्वरूपाचा हा आहे. त्याला जाणलं किंवा जाणलं काय तुम्ही आणि न जाणलं काय, तो स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश अशा स्वरूपाचाच आहे. ना तरी आटली आंब निजबिंब प्रतिबिंब निहटे का नभी नव घटा व्हावी. किंवा आटली आंब, पाणी आटलं की निजबिंब कुठे, प्रतिबिंब जे आहे हे कुठं जातं, मूळ बिंबस्वरूप होऊन जातं, त्याला काही स्वतंत्र सत्ता राहत नाही. त्याचप्रमाणे घटा व्हावी नभी नव निहटे. घट अनेक घट आहेत, घट आहे तर घटामध्ये आकाश आहे, घट फुटला हे घट काय कुठं महाकाशाला मिळणार का जाण्याकरता कुठं नीट लागे वाटे आणि वाटा लागे भेटे एरवी चुके. तर स्वतः सिद्ध काय ते एकरूपच आहे. तशा प्रकारे आपण स्वतः काय ब्रह्मस्वरूपच आहो, ब्रह्मस्वरूपाहून भिन्न नाही. केवळ आपण भेदामुळं काय झालं, अज्ञानामुळं या शरीराला मी म्हटलं आणि परमात्मा भिन्न अशा स्वरूपाचं समजलं, त्यामुळे आपल्यामध्ये भेद झाला. वास्तविक तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. नाना इंधनांशू सरलिया वन्ही परते जेवी आपण पिया तैसी आपेयाप धनंजया निहाळ नजे का. इंधनांशू सरलिया, इंधन आहे, लाकूड आहे, आणि ते लाकूड जाळल्यानंतर वन्ही जो आहे, वन्ही पुन्हा आपल्या मूळ स्वरूप सामान्य स्वरूपामध्ये एकरूप होऊन जातो. तैसे आपेआप धनंजया निहाळ नजे का. तसं या ठिकाणचं निहाळणं आहे, परमात्मा वस्तूचं दर्शन करणं आहे, साक्षात्कार करणं आहे. तर कसं आहे, आपेआप आहे, स्वतः सिद्ध अशा स्वरूपाचा आहे. त्याकरता कशाचाही प्रवेश होत नाही. वृत्ती ज्ञान देखील त्या ठिकाणी प्रवेश करत नाही. मग वृत्ती ज्ञानाचा उपयोगच नाही का, तर फक्त आवरण भंगारतः वृत्ती ही आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचून नव्हती स्वतंत्र आत्मबोधी. शास्त्र जे आहे फक्त अविद्येचा नाश करण्याकरता उपयोगाचे आहेत, परंतु त्या आत्मबोधाचा अर्थात परमात्मा वस्तूचा साक्षात्कार करून देण्याकरता ते देखील समर्थ नाहीत. जिव्हा आपुली चवी चाखणे चक्षुनी बबळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पाई. तर आपलं जे पाहणं आहे, सुस्वरूपाची ओळख करून घेणं आहे, ते कशा प्रकारचं आहे, जिव्हे आपली चवी चाखणे. जिव्हा आहे, जिव्हा इतर आपल्याहून भिन्न पदार्थाची चव चाखते, पण या ठिकाणी चव चाखायची पण कोणाची, स्वतःचीच चव चाखायची. किंवा बुबुळ अनेकांना पाहतं, पण या ठिकाणी पाहणं कोणाला पाहायचंय, बुबुळानेच बुबुळाला पाहायचंय. किंवा अशा प्रकारचं हे पाहणं आहे. दर्पणे विन डोळा आपल्या भेटीचा सोहळा. या ठिकाणी उपाधी वाचून पाहणं हे खरं पाहणं आहे. कशाचीच उपाधी नाही, स्वतः सिद्ध असं असणारं जे तत्व आहे स्वयंप्रकाश रूपानं ते आहे असं समजणं हेच खरं या ठिकाणी पाहणं आहे. बाकी या ठिकाणी पाहणं नाही. आणि ते मीच आहे. आपण प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे नाना पाणी भरले खोळे पाण्याचे. किंवा प्रभा जी आहे तर प्रकाश जसा प्रकाशात मिळावा, गगन गगनावरील लोळे. आपण एकमेकाच्या अंगावर लोळतो, पण कसं आहे, पण त्या ठिकाणी गगनच गगनाच्या अंगावर लोळतंय. पाणी नाना अथवा पाणी भरले खोळे पाण्याचे, पाणीच पाण्याच्या खोळीत भरलं गेलं. हे संपूर्ण काय, वाचारंभनम विकारो नामध्ये. हे केवळ वाचारंभन आहे, वाणीचा विलास मात्र आहे. वास्तविक असं काय घडतं का, नाहीच, काहीच नाही. सर्व काही पाणीच पाणी आहे. आणि अशा प्रकारचं हे पाहणं कशा स्वरूपाचं आहे, आणखीनही पुढे विषय आहे.